जावेद संधी, शाहरुख वेटमुरी, अजय जाधव, जयदीप धनवडे, भूषण गोळे, बरकत शेख, आशुतोष अमकर, ऋषी माळी, सागर सुतार, गणेश मलके, समीर वटमुरी, धनंजय पवार, उदय धांटुंडे, राजू आंबी आणि श्रेयश असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. व दुसऱ्या बाजूला आरवी कोरगाव गोवा संघ देखील एक तितक्याच ताकदीचा तितक्याच तोलामोलाचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात सलामीची बेणीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते. ती फलंदाजीसाठी सुयश होमस्टे या संघाकडनं. स्ट्रायकर एंडच्या दिशेने सज्ज होतोय तो जयदीप धनावडे व नॉन स्ट्रायकर एंडवर जावेद संधी. ही सलामीची बेणीची जोडी. सामना सुरू झाल्याचा पंचांचा इशारा. कोकण 9 प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसऱ्या मधल्या पहिल्या उपांत्य फेरीची लढत. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. उपांत्य फेरीतील अनिवार्य पॉवरप्लेच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू. ऑफ द मोरचा चेंडू. सुरेख झेल. अतिशय सुरेख झेल. तिसऱ्या प्रयत्नामध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय व पहिल्या षटकातील पहिल्या वहिल्या चेंडूवर सलामीचा आघाडीचा प्रारंभीचा फलंदाज जयदीप धनावडे स्वस्तात माघारी गोल्डन डकचा शिकार व 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन भोपळाही न फोडता माघारी परततोय तो पहिल्या गड्याच्या रूपाने. कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंटेटरची मांदी आळी आपल्याला पाहायला मिळते. हिंदीचा बुलंद आवाज श्याम वाक्कर, मराठीचा बुलंद आवाज त्याच पद्धतीने आमचे मार्गदर्शक समीरजी पांढरे सर, मालवणीचा बेताज बादशाह बादल चौधरी, मराठी समालोचक प्रदीप देऊलकर व मी मराठी समालोचक अमोल जमदडे. आमच्यासोबत गुणलेखन करतायत कुणाल केळुसकर व यूट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा घर बसल्या तमाम क्रीडारसिक पाहतायत. गौरव यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं प्रक्षेपण देखील आपल्याला पाहायला मिळते. कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. कोकण 9 प्रीमियर लीग म्हटल्यानंतर निश्चितपणाने एक सुनियोजन असं आपल्याला पाहायला मिळतं. नीटनेटकं आयोजन पाहायला मिळतंय आणि अचानकपणे जे स्पर्धेचं पारितोषिक होतं तर एकाएकी डबल केलं जातं आहे आणि निश्चितपणाने एक वेगळं वैशिष्ट्य क्रीडारसिकांसमोर आयोजकांसमोर क्रिकेट खेळाडूंसमोर ठेवण्याचा प्रयत्न व निश्चितपणाने या प्रयत्नाला यशस्वीता प्राप्त होते ती कोकण 9 प्रीमियर लीगला. कोकण 9 प्रीमियर लीग 2022च्या पर्वातील निश्चितपणाने उपांत्य फेरीची एक ताकदवर लढत. आरवी कोरगाव विपक्ष सुयश होमस्टे या दोन मातब्बर शक्तिशाली संघ एकमेकांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला बॅटची चुम्मा घेऊन चेंडू यष्टीरक्षक अनिकेत देसाईच्या गोदीमध्ये. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. कोकण 9 विकेट. सलग 2 चेंडूवरती 2 सफलता. गोलंदाज विकी भोईर. विकीचं कौतुक करावं लागेल. ऑन हॅट्रिक गोलंदाजीसाठी देखील सज्ज होईल. आल्या पावली माघारी जातोय तो फलंदाज ऋषी माळी. सलग 2 आघाडीचे फलंदाज हे स्वस्तात माघारी परतत आहेत व त्यानंतर कृपया सामना त्वरित चालू ठेवा. आरवी कोरगाव विपक्ष सुयश होमस्टे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार लढत तमाम क्रीडारसिकांच्या साक्षीनं मान्यवरांच्या विशेष उपस्थितीमध्ये होऊ घातलेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय व अनिवार्य पॉवरप्लेच्या कोकण 9च्या पहिल्या वहिल्या षटकाच्या निमित्तानं 2 प्रतिस्पर्धी संघाला हादरे दिले जात आहेत ते विकी भोईरच्या गोलंदाजीवर. विकी भोईर एक दर्जेदार असा गोलंदाज. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शाहरुख. ज्या शाहरुखनं या अगोदरच्या उपउपांत्य फेरीच्या लढतीत आपल्या संघाला विजयाचे दरवाजे उघडून दिले व निश्चितपणाने त्याच्या माध्यमातून एक जबरदस्त मॅच विनिंग खेळी आपल्याला पाहायला मिळाली व सामनावीराचा किताब ज्यानं हासिल केला तो सुयश होमस्टेसाठी. कृपया सामना चालू ठेवा पंचांना विनंती असेल.
सामना चालू ठेवा आरवी कोरगाव विपक्ष सुयश होमस्टे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जी उपांत्य फेरीची पहिली लढत कोकम 9 प्रीमियर लीग सन 2022च्या दुसऱ्या पर्वातील एक दर्जेदार अटीतटीची लढत ही तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता, दुसऱ्या चेंडूवरती सफलता, ऑन हॅट्रिक गोलंदाज, हॅट्रिकची संधी विकी भोईरसाठी पाहायला मिळते व ती हॅट्रिक रोखण्याच्या इराद्याने स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होतोय तो शाहरुख. यावेळेला ऑर्पिच पदरीचा चेंडू, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची देखील संधी, मात्र दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवला जातोय. पर्यायानं आल्या एकेरी धावींनी धावांचा आघात करतोय. तिसऱ्या चेंडूवरती तब्बल धावांचं अकाउंट ओपन केलं जातंय व 1 धाव 2 गड्यांच्या मोबदल्यात असा मंदावलेला धावफलक, थोडासा खालावलेला धावफलक धावसंख्येवरती झळकतोय तो सुयश होमस्टे संघाचा विकी भोईर. पुन्हा एकदा ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोरून सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा पंच आपले दोन्ही हात समांतर करतात व या चेंडूला स्वैर चेंडू घोषित करत प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात बहाल केलेली एकेरी धाव ही धावसंख्या उंचवण्यास कारणीभूत ठरते, ती 2 धावांवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 2 धावा असा धावफलक. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्याचं चित्रीकरण देखील केलं जातंय. प्रत्येक खेळाडूची हालचाल, प्रत्येक फलंदाजाची हालचाल आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते. याही वेळेला पंच आपले दोन्ही हात समांतर करतात, थोडंसं हलकं अपील केलं जात आहे, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय व निश्चितपणाने चेंडू अवैध असल्याचा इशारा हा पंचांचा नो बॉलचा सिग्नल दिला जातोय व पर्यायानं अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या मात्र वधारते, ती 3 धावांवर. फ्रीडचा सिग्नल येतोय, तो अर्थातच पंचांचा गोलंदाज विकी भोईरच्या जखमेवरती मीठ चोळणारा इशारा पंचांकडनं दिला जातोय व मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची नामी संधी असेल तो स्ट्राईकचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जावेद संधीकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील त्या फलंदाजी करणाऱ्या सुयश होमस्टे या संघाला खूप मोठ्या अपेक्षा, मात्र या अपेक्षेला निश्चितपणाने छेद देणारी गोलंदाजी ही विकी भोईरची व दुसऱ्या बाजूला धावांसाठी संघर्ष सातत्याने या मैदानावरती कायम राहतोय तो सुयश होमस्टे संघाच्या आघाडीच्या फलंदाजांचा. सुरुवातीचे 2 मोहरे सोसतात तंबूत परतल्यानंतर मात्र सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी धावसंख्या धावफलकावरती झळकते. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये सुयश होमस्टेचा संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर विकी. यावेळेला अकुट्यापदा चेंडू, फटका फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतोय व अखेरच्या क्षणी चेंडू व क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत ही क्षेत्ररक्षक जिंकतोय, चेंडूची परती करतोय विकी भोईरच्या दिशेने व तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जावेद संधीच्या बॅटमधनं दुहेरी धावांचा फटका व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित, ती 5 धावांवर. 5 हा आकडा आपल्याला राहुल द्रविडच्या पाठीवरती पाहायला मिळायचा. आपल्या हाताची बोटं देखील 5 असतात, 5 पांडव देखील होते. सांघिक धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मिड ऑफला क्लिअर करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय, तो अर्थातच लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय तो 4 धावांसाठी. चौकाराने सांघिक धावसंख्या उडी घेते ती 9 धावांवर. क्रिकेटमधला 9 हा शुभांक गाठला जातोय. 2 अपवादात्मक पहिले चेंडू हे गोलंदाज विकी भोईरचे 2 सफलता मिळवून देणारे व त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाज जावेद संधीच्या बॅटमधनं एक तडाखेबंद फटका व 4 धावांनी सांघिक धावसंख्या मात्र उंची गाठते ती 9 धावांवर. आतापर्यंत आमच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक तुम्हाला स्क्रीनवरती चित्र पाहायला मिळेल. ड्रोन कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण खेळाडूंना कैद केलं जात आहे, कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये कैद करतायत आमचे कॅमेरामॅन गौरव. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं काम आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ थांबणार व पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात नाममात्र 9 धावा खर्ची घालतोय विकी भोईर व 2 प्रतिस्पर्धी संघाचे हादरे हे आघाडीचे 2 मोहरे तंबूच्या आसऱ्याला परतवतोय. नवीन फलंदाज
धीरज भोईर. भोईर बंधूंचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही भोईर बंधू आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त अशी गोलंदाजी करतायत. चांगले स्पेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत व त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मागच्या मॅचचा सुपर हिरो ठरलेला फलंदाज शाहरुख हा स्ट्रायकर यांच्या दिशेने. यावेळेला शाहरुखच्या बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. तिसऱ्या विकेटचं पतन. सन्नाटेदार वातावरण आणि सन्नाटा निर्माण करणारी गोलंदाजी ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या कॅमेऱ्यामध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर तुम्हाला कॅमेरा पाहायला मिळतोय. गौरव यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय. कोकम 9 प्रीमियर लीग कोकम 9च्या माध्यमातून एक जबरदस्त असं नीटनेटकं आयोजन नियोजन केलं जातं या स्पर्धेचं आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या दुसऱ्या पर्वामध्ये आतापर्यंतचे दर्जेदार लढती उत्कृष्ट सामने आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस व अंतिम दिवसाची पहिली उपांत्य फेरीची लढत आरबी कोरगाव विपक्ष सुयश होमस्टे या 2 मातब्बर संघांच्या निमित्तानं. आघाडीचे 3 मोहरे तंबूच्या असलेला भूषण नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. भूषण गोळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भोईर गोलंदाजी मार्कर ऑफ टमोरचा चेंडू पॉइंटला टाटा गुड बाय करत चेंडू डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमा रेषेच्या पलीकडे विथ अलॉंग द कार्पेटचा फटका. चेंडू फरार. चौकार. कोकण 9 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आल्या आल्या फलंदाजाच्या बॅटमधून. या स्पर्धेची ट्रॉफी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये व आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. आमचे पंच कॉमेंटेटर या संपूर्ण स्पर्धेचे सामनाधिकारी आणि खेळाडू स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुण्याला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज धीरज भोईर. ऑफ टमोरचा चेंडू कार्पेटच्या सहारे खेळलेला फटका. धावेची तमाम शंका समाप्त करणारं क्षेत्ररक्षण व पर्यायानं एक निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय तो गोलंदाज धीरज भोईरच्या खाती. पहिल्या चेंडूवरती सफलता. दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार व त्यानंतरचा निर्धाव चेंडू. एकंदरीत याचं बॉलिंगचं पृथक्करण करायचं झालं तर पहिल्या चेंडूवरती सफलता. दुसऱ्या चेंडूवरती चौकाराचा फटका व तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यास सफल ठरतोय तो धीरज भोईर. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स स्वीपच्या फटक्यामध्ये सफलता प्राप्त करतोय तो अर्थातच फलंदाज. लगी तो आबाद नाही लगी तो बर्बाद अशा पद्धतीचा फटका व 4 धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती वेगाने परावर्तित होते. ती 17 धावांवर. 17 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात. जरी आघाडीचे खंदेवीर सोस्तात माघारी परतले असले तरी या सामन्याची सूत्र मी माझ्या हाती घेईल असं ठाम निर्वाण. रुद्राक्ष यांच्याकडून कोणत्याही फलंदाजाने जर का षटकार लगवला तर त्याच्यासाठी 2.25 लिटरची थम्सअपची बॉटल दिली जाईल. यावेळेला फ्रंट फुट राऊंड ड्राईव्ह केले नजाकत भरा फटका. टायमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. चौकार. कोकण 9 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज भूषण गोळेच्या बॅटमधनं आणि चौकारांची जवळपास हॅट्रिक करण्याची संधी असेल भूषण गोळेला कारण 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. आता मात्र धीरज भोईर थोडासा मागडा ठरतोय. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या या गोलंदाजीमध्ये. 1 सफलता 3 चौकार व 1 चेंडू निर्धाव असं एकंदरीत बॉलिंगचं पृथक्करण आपल्याला करता येईल. ते धीरज भोईरचं व बहुधा या षटकातील अंतिम चेंडू व या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज धीरज भोईर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. चौकारांची हॅट्रिक करण्याची नामी संधी 2 क्षेत्ररक्षकांना भेदण्याचा प्रयत्न केला जातोय तो फलंदाजाकडनं. मात्र तितक्याच चपळाईनं तितक्याच तत्परतेनं डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय व पर्यायानं एकेरी धावीनं आघाडीच्या 2 षटकांचा खेळ थांबतोय व 22 धावा असा धावफलक झळकतोय तो 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. बहुधा चेक केलं जातंय की चेंडू बहुधा फलंदाजाच्या कमरेच्या वरती आहे का चेक केलं जाईल आमच्या तिसऱ्या पंचांकडून आणि अंतिम क्षणी बहुधा निर्णय दिला जातोय.
आमचे तिसरे पंच शहानिशा करतील. अंतिम क्षणी निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळेल दुसऱ्या षटकाचा खेळ थांबलाय व दुसऱ्या षटकात आघाडीचे 3 मोहरे स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतले. त्यामध्ये आपल्याला जयदीप धनावडे पाहायला मिळतोय, ऋषीमाळी बाद होतोय आणि त्यानंतर शाहरुख जो मागच्या मॅचचा सुपर हिरो संघाचा सरसेनापती स्वस्तात माघारी परतलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आणि पंचांकडून अंतिम क्षणी सिग्नल येतोय. अंतिम क्षणी पंचांचा तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेंडू नो बॉल असल्याचा सिग्नल येतोय. अर्थातच पंचांकडनं आमच्या कॅमेरेमॅनचं एक चांगलं वर्क देखील पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. कोकण प्रीमियर लीगमध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यू पाहायला मिळतोय व पर्यायानं अवैध चेंडू ठरवला जातोय. कमरेच्या वरती चेंडूचा वेध होता व थोडीशी शरीरभेदी गोलंदाजी पाहायला मिळाली ती गोलंदाजाची व त्याला शिक्षा म्हणून पंचांकडनं चेंडू अवैध ठरवला जात सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते ती 23 धावांवर. फ्रीडचा इशारा, गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा इशारा, फलंदाजासाठी मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची नामी संधी व कोणत्याही फलंदाजाने जर का षटकार लगावला तर त्या षटकारासाठी रुद्राक्ष यांच्याकडून 2.25 लिटरची थम्सअपची बॉटल पुरस्कृत केली जाईल असं पारितोषिक पुरस्कृत केलं जात आहे. आपण पाहतोय कोकण नाऊ प्रीमियर लीग सन 2022चं दुसरं पर्व व दुसऱ्या पर्वातील आजच्या अंतिम दिवसातील पहिला उपांत्य फेरीचा सामना तो आरवी कोरगाव. पिच पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटची कडा घेऊन गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास हा रोखला जातोय. तो गली क्षेत्ररक्षकाकरवी व पर्यायाने नाममात्र एकेरी धावेने एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय व नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर सुयश होमस्टे संघ 2 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 असा धावफलक धावसंख्येवरती झळकवतोय तो 3 गड्यांच्या मोबदल्यात. सामना 5 षटकांचा असेल व या 5 षटकामधील षटक समाप्त होत आहे ते दुसरं व 5 षटकांचा सामना व 5 षटकांच्या मर्यादित लढतीमधील सुरुवातीच्या 2 षटकांचा आघाडीच्या 2 षटकांचा खेळ थांबतोय व 2 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 असा धावफलक. पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत 24 धावांपर्यंत मजल मारली जाते ती नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर सुयश होमस्टे संघाकडनं. ज्या सुयश होमस्टे संघाने या स्पर्धेचा संभाव्य विजेता असलेल्या संघ किंबहुना ज्या या स्पर्धेतल्या बलाढ्य संघाला पराभवाचं पाणी पाजलं तो सुयश होमस्टेचा संघ व त्यांची गाठ पडते पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत गोवा राज्यातील एक ताकदवर बलाढ्य असलेल्या आरवी कोरगाव गोवा संघासमवेत. ज्या आरवी कोरगाव गोवा संघाने देखील मोठमोठ्या संघांना या स्पर्धेत पराभवाचे धक्के दिले व आश्चर्यकारकरित्या मोठमोठे कागदावरचे खेळाडू राहतात. एखाद्या पत्त्याच्या घराप्रमाणे वादळामध्ये कोलमडणारी मोठमोठी नावं आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली. और पिच पद्धतीचा चेंडू टाइमिंग बेमिसाल, पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. 6 धावा. रुद्राक्ष यांच्याकडून लगावण्यात आलेलं थंडाच्या बॉटलचं पारितोषिक पुरस्कृत केलं जाईल ते फलंदाजाला ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं जावेद सिंधीच्या बॅटमधनं एक तडाखेबंद फटका निघतोय व 6 धावांनी आश्वासक फटक्याने सांघिक धावसंख्ये मात्र उंची गाठते ती 30 धावांवर. याही वेळेला पिच पद्धतीचा चेंडू एक नजाकत भरा फटका डीप मिडी विकेट सीमारेषेचं उल्लंघन करतोय व एअर होस्टेचं चुंबन घेणारा फटका हा सीमारेषे पलीकडे जातोय तो 6 धावांसाठी. आता मात्र षटकार चौकारांची आताशी फलंदाजी कोकण नाऊ षटकार पाहायला मिळतोय तो फलंदाजाच्या बॅटमधनं व प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्वसंकेत देणारा फटका उच्चांकी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणारी फलंदाजी. धनंजय पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत केलं जाईल. आग ओकणारी विस्फोटक फलंदाजी व त्याच्या समोर थोडीशी कुचकामी गोलंदाजी. आकुट टप्प्याचा चेंडू
यावेळेला पंचांकडे वाईटची दाद मागितली जाते व पंच ठामपणे फलंदाजाला सांगतात की तुला हा चेंडू खेळण्याजोगा होता, तुला हा चेंडू मारण्याजोगा होता व पर्यायाने एक निर्धाव चेंडू गणला जातोय. तो गोलंदाज अपाली कनगुटकरच्या खाती. गोवा राज्यातील एक दिग्गज असा गोलंदाज अपाली कनगुटकरचा और पेच पद्धतीचा चेंडू व त्या खराब चेंडूला त्याची योग्य जागा, त्याची योग्य सीमारेषेला बाहेर पाठवलं जात आहे ते फलंदाज संधीच्या बॅटमधनं. जावेद संधी. आता मात्र जावेद संधी नावाचं वादळ या मैदानावरती थाईमान माजवतंय व जावेद संधी नामक फलंदाजाला कशा पद्धतीने रोखावं हा यक्ष प्रश्न गोलंदाज अपाली कनगुटकरच्या चेहऱ्यावरती साफ पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते ती 42 धावांवर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. तब्बल 42 धावा. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला जातोय व पर्यायानं रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट फोल ठरतोय. एक निर्धाव चेंडू बऱ्याच कालावधीनंतर गणला जातोय. तो गोलंदाज अपाली कनगुटकरच्या खाटी थोडासा सुटकेचा निश्वास टाकतोय व पर्यायानं स्ट्रायकर यांच्या दिशेने ज्याचं इंजिन गरम झालंय, ज्याची गाडी टॉप गिअरमध्ये पाहायला मिळते तो फलंदाज संधी हा स्ट्राईक एंडवर. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हवेमध्ये छलांग लगावतोय, डॉल्फिन सारखी उडी घेतोय आणि संभाव्य चौकाराला अडवण्याचा आटोकाट प्रयत्न त्याच्या माध्यमातून. मात्र पंचांचा अंतिम क्षणी निर्णय काय येतो याकडे क्रीडा रसिकांच्या नजरा. तिसऱ्या पंचांची बहुधा मदत घेतली जाते ती पंचांकडनं. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते हवेमध्ये छलांग लगावून, डॉल्फिन सारखी हवेमध्ये उडी घेऊन झेल टिपण्याचा प्रयत्न व या प्रयत्नात बहुधा क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला की नाही याची शहानिशा करण्यासाठी व एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय की निश्चितपणाने एक चांगलं क्षेत्ररक्षण रवनीत पाटील मॅन फ्रॉम तुर्बे याच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण. एकंदरीत आघाडीच्या 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय व 3 षटकांच्या सांगते अखेरीस 44 असा समाधानकारक धावफलक धावसंख्येवरती झळकतोय. तो प्रथम फलंदाजी करताना सुयश होमस्टे या संघाचा. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर समीर पांढरे सर एक मराठीचा बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतो. धन्यवाद. आता जावेद संधी याने जे षटकार मारले त्यासाठी देवबाग अध्यक्ष स्वप्नील साळगावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस येत आहे. धन्यवाद स्वप्नील साळगावकर. जावेद संधीसाठी बक्षिसांची खैरात या ठिकाणी. मैदानावर परत एकदा जाऊया. गोलंदाज विकी बोईल याचा चेंडू उजव्या यष्टी बाहेरचा मात्र स्क्वेअर कटचा एक नजराणा पेश करताना दिसतोय तो आक्रमक शैलीचा फलंदाज अर्थातच या ठिकाणी खेळणारा भूषण गोळे व 4 धावा या ठिकाणी भूषण याच्या खाती जमा होत आहेत. जावेद या स्पर्धेमध्ये गोलंदाजीत बहरला मात्र अतिमहत्वपूर्ण सामन्यात त्याची फलंदाजी बहरते. त्याच्या साथीला मीही कुठं कमी नाही हे भूषण गोळे सांगतोय आणि ही जोरगोळी डोकेदुखी ठरते ती आर्वी क्रिकेट संघ कोरगाव यांना धावांचा पाऊस मैदानावर पडताना हा दिसतोय. 48 धावा 2-3 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक प्रगतीपथावर. या 2 फलंदाजांना कसं रोखावं हा प्रश्न उभा राहतोय तो आर्वी कोरगाव क्रिकेट संघासमोर. टप्प्याचा चेंडू हुक करायचा होता, प्रयत्न फसतोय आणि अंतिम क्षणी या ठिकाणी चंदन नाईक याच्याकडनं शॉर्ट फाईन लेग करणं. शॉर्ट लॉंग लेगला आपल्या डावीकडे 12 ते 15 पावलं धावत जात एका नेत्रदीपक झेलाद्वारे या ठिकाणी सांगता होते ती भूषण गोळे याच्या खेळीची. परिणामतः चौथा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या सुयश होमस्टे क्रिकेट संघाला. धावसंख्या धावफलकावर ही 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. टाळ्यांच्या गजरात आपले संघ साथीदार जी मानवंदना देत आहेत ती मानवंदना स्वीकारतोय तो फलंदाज भूषण. माघारी परततोय चौथ्या गड्याच्या स्वरूपात आणि 4 गडी बाद झाल्यानंतर भूषण याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर येतोय तो आकाश. अष्टपैलू असा खेळाडू आकाश तावरे याची वर्णी लागते ती जावेद याला साथ देण्यासाठी. दोन्ही खेळाडू मैदानावर फलंदाज म्हणून दिसत आहेत. ते अष्टपैलू असे खेळाडू त्यांनी अष्टपैलुत्व अनेक वेळा सिद्ध केलंय मात्र आज या मैदानावर गरज आहे ते फलंदाज म्हणून बरसण्याची. मात्र दुसऱ्या बाजूने कडवा प्रतिकार होताना दिसतोय तो गोलंदाजांकडनं.
आखूड टप्प्याचा चेंडू नेत्रदीपक असा फटका स्क्वेअर कटचा कोणतेही या ठिकाणी संधी क्षेत्ररक्षकाला न देता डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे या ठिकाणी सुपर चौकार नोंदवला जातोय. तो फलंदाज जावेद याच्या खाती ज्या चौकारांना सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकलं जातंय सुयश होमस्टे क्रिकेट संघाचं. आपण जो टाळ्यांचा कडकडाट ऐकतात तो सांघिक अर्धशतकी खेळीसाठी सुयश होमस्टे या वायरी मालवण या संघासाठी 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. फटका मोठा टोलवायचा होता, असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. यष्टीरक्षक अनिकेत देसाई भरोशानं गोलंदाजाला सांगतोय की तू निश्चितपणे कामगिरी करू शकतोस, फलंदाजला चकवणारी कामगिरी करू शकतोस. तुझ्याकडनं ही अपेक्षा आहे आणि निश्चितपणे माझ्या अपेक्षांना प्रतिसाद तू देईल असं ठामपणे तो गोलंदाजला सांगतोय. फुलिश लेन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. चेंडू कर घेतोय. थर्डमॅन सीमारेषा दिशेनं मार्गक्रमण करतोय. चेंडूचं मार्गक्रमण हे चौकारात परावर्तित होतंय. या षटकामध्ये ठोठावले जात आहेत ते तब्बल 3 चौकार व या 4 धावांनी धावफलक वायू वेगानं पुढे सरकतोय. तब्बल 56 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील षटक हे अर्थातच या ठिकाणी चौथं सुरू. 56 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सुयश होमस्टे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना उपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण सामन्यात पाहुण्या गोवा राज्यातील या ठिकाणी आरवी क्रिकेट संघाविरुद्ध खेळताना. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय. स्वतःसाठी जागा करतोय. एक कल्पक असा फटका टोलावला जातोय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक हा वायडिश गली वरनं या ठिकाणी जातोय सीमारेषेपर्यंत. चेंडू अडवतोय. चेंडूची फेक करतोय. 2 धावा या ठिकाणी जावेद याच्या खाती जमा होत आहेत. विकी बोईर स्वतःवर नाराज दिसतोय. त्याची नाराजी स्पष्टपणे दिसते आणि ही नाराजी स्वाभाविक आहे कारण विकीला अपेक्षा होती की या षटकात मी कमी धावांवर प्रतिस्पर्धी संघाला रोकेन. मात्र जावेद सांगतोय की मीही कुठे कोणी कच्च्या गुरुचा चेला नाही, तर ज्या हेतूनं या मैदानावर मी प्रवेश केलाय तो हेतू सफलतेत नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मी करेन व माझ्या संघाला एका मोठ्या उद्दिष्टापर्यंत मी ठेवीन. दोन्ही संघांना या ठिकाणी सूचना करण्यात येते की प्रत्येक टीम या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकतो. मात्र तो रिव्ह्यू बॅट एज साठी या ठिकाणी आम्ही ग्राह्य धरणार नाही. याची नोंद स्पर्धक सर्व संघांनी घ्यायची आहे. सेमीफायनल पासनं एक रिव्ह्यू घेण्याची संधी प्रत्येक संघाला असेल. मात्र बॅट एज साठी हा रिव्ह्यू आपल्यास वापरता येणार नाही. मोठा फटका टोलवायचा होता. बहुधा गोलंदाजीमध्ये या ठिकाणी अमृत वेर्लेकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू आपल्या नावलौकिकाला साजेसा असा चेंडू अमृत वेर्लेकर फेकतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला निश्चितपणे शांत ठेवलं जातंय. धावफलक 58 4 गड्यांच्या मोबदल्यात. फुलर लेन पद्धतीचा चेंडू बरखुबीने हेलिकॉप्टर शॉट मिनी हेलिकॉप्टर ज्याला म्हटलं जातं ते उडवलं जातंय फलंदाजाकडनं. 2 धावा तर सहजपणे आकाशाच्या खाती जमा होत आहेत. दुहेरी धावांनी आकाश स्वतःचं खातं खोलतोय व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो अर्थातच 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अपाली कलंगुटकर आपल्या स्क्रीनवर क्षेत्ररक्षक म्हणून दिसलेला यावेळी चेंडूला स्क्वेअर कटचा फटक्याद्वारे परावर्तित केलं जातंय. ते दुहेरी धाव्या आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. आम्ही फटकेबाजी सुरेख करू शकतो. केवळ ऑन साईडला मोठे फटके नव्हे तर विकेटच्या ऑफ साईडला देखील आम्ही तेवढ्याच ताकदीने फटके लगावू शकतो. संघासाठी मौलिक धावा जमा करू शकतो असं हे दोन्ही फलंदाज ठामपणे सिद्ध करताना दिसत आहेत. 62 धावा. फटका मोठा टोलवायचा होता. प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षक अनिकेत याच्या हाती विसावतोय. छोट्या चणीचा एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं, गोवा राज्यातील न्यू फाइंड म्हणून ज्याला संबोधलं जातं, तो अमृत वेर्लेकर आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय. प्रतिहल्ले फलंदाजांकडनं होत असताना त्या प्रतिहल्ल्याला या ठिकाणी मुरड घालतोय व फलंदाजाला माघारी परतवतोय. तो आकाशला 4 धावांवर 4 चेंडूंचा सामना करत 62 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक हे प्रगतीपथावर.
बाद होतोय तो आकाश. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सागर सुतार याची वर्णी लागते. जी कामगिरी भूषण गोळेनं केली त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणारे 1-2 फटके साथीदारानं टोलवावेत अशी भूषणची अपेक्षा असेल. मात्र दुसऱ्या बाजूनं जी कंजूशी गोलंदाजी मैदानावर साकारतोय अमृत, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत शेवटचं षटक निर्णायक फेकलं जावं गोलंदाजाकडनं अशी अपेक्षा असेल ती आर्वी कोरगाव क्रिकेट संघाच्या संघ व्यवस्थापनाची आणि मैदानावर खेळणाऱ्या संघाच्या कर्णधाराची. फटका मोठा निघतोय, फटक्यातील आवाजच स्पष्टोक्ती देतोय ती षटकाराची. पंच पोचपावती देत आहेत, खूणगाण करतायत. आल्या आल्या षटकार टोलवत षटकारानं खातं खोलतोय तो अर्थातच फलंदाज सागर सुतार व 6 धावांनी संघाला परावर्तित करतोय तो तब्बल 68 धावांवर. उपांत्य फेरीतील पहिला षटकार या ठिकाणी स्वतःचा टोलवतोय तो फलंदाज. याही वेळी धावचीतचा प्रयत्न, धावचीत फलंदाज होतोय. कोकण 9 विकेट प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी बहाल केली जाते. सदरचा सामना हा निर्धारित 5 षटकांचा असल्याने या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला नाही तर एकेरी धाव मिळाली तर सोन्याहून पिवळं होईल अशी अपेक्षा होती फलंदाजांची. मात्र अंदाज चुकतोय, फलंदाज धावबाद होतोय. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये तब्बल 68 धावा धावफलकावर कुठल्या जात आहेत त्या सुयश होमस्टे क्रिकेट संघाकडनं. आणि या एका महत्त्वपूर्ण अशा या स्पर्धेमध्ये कोकण 9 प्रीमियर लीग पर्व दुसरे पॉवर्ड बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये विजयाची माळ ही कोणत्या संघाच्या बाजूनं जाईल, पराभूत कोणाला व्हावं लागेल, कोणता संघ भल्या मोठ्या करंडकावर नाव कोरण्यासाठी अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ म्हणून आपली नोंदणी करेल हे सांगण्यासाठी बऱ्याच वेळच्या आवाजाची आपण सर्वजण प्रतीक्षा करत होतो. ते आमचे मित्र बादल चौधरी यांच्या हाती मी या सामन्याची सूत्र देतोय व काही क्षणासाठी या मैदानावरनं आपली रजा घेतोय. 5 षटकं म्हणजे 30 चेंडू, आवश्यकता 69 धावांची. काय घडेल काय बिघडेल. एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झेंडा रोवण्यासाठी सुयश होमस्टे मालवण ज्यामध्ये इचलकरंजीच्या खेळाडूंचा समावेश, तर दुसऱ्या बाजूनं गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करणारा गोवा राज्याचा झेंडा अटकेपार रोवण्यासाठी अनिकेत देसाई याच्या नेतृत्वाखाली खेळतोय सन्माननीय विनोदजी हरमलकर यांच्या व्यवस्थापनाखाली नटलेला आर्वी कोरगाव संघ. 5 षटक 69 धावा. ओव्हर टू बादल चौधरी सर. रसिकांचे जाहीर आभार. ऍडमिशन कोकण 9 प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि युट्यूब चॅनल वरून घेतला 7 लाख दर्शकांनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद. कोकण 9 वर प्रेम करणाऱ्या दर्शक, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे जाहीर आभार. सर्व क्रिकेट रसिकांचे जाहीर आभार. ऍडमिशन कोकण 9 प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि युट्यूब चॅनल वरून घेतला 7 लाख दर्शकांनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद. कोकण 9 वर प्रेम करणाऱ्या दर्शक, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे जाहीर आभार. सर्व क्रिकेट रसिकांचे जाहीर आभार. ऍडमिशन कोकण 9 प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि युट्यूब चॅनल वरून घेतला 7 लाख दर्शकांनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद. कोकण 9 वर प्रेम करणाऱ्या दर्शक, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे जाहीर आभार. सर्व क्रिकेट रसिकांचे जाहीर आभार. ऍडमिशन कोकण 9 प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि युट्यूब चॅनल वरून घेतला 7 लाख दर्शकांनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद. कोकण 9 वर प्रेम
नमस्कार, देवबारा करो गावावरून धन्यवाद. समीर, प्रदीप, अमोल, श्याम, सगळ्यांचे आभार. जाऊया मैदानावर. मालवणी केंद्रावर कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे, पावर्ड बाय ॲडमिशन, को पावर्ड बाय इलायगो. पहिला सेमीफायनल 69 रन्सांचा पाठलाग आरवी कोरगाव संघ. सायकरांच्या रिशेन रजत कुडाकर, नॉन सायकरांच्या रिशेन भूषण. बॉलिंग मार्कवर जावेद. पहिलो चेंडू रजत कुडाळकरचो, वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि पहिल्याच चेंडूवर रजत कुडाळकरच्या नावाचा कलाम लागला. ज्या रजत कुडाळकरने आज दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात कमाल केलेली तो रजत कुडाळकर ऐन मोक्याच्या क्षणी पहिल्याच चेंडूवर तंबूच्या दिशेने परतता. रिप्ले मध्ये आपण बघू शकता ह्यो चेंडू होतो जावेद संधीचो. कोलवा टप्प्याचो चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप रूम नव्हतो आणि त्यामुळेच उभ्याच मारण्याचा प्रयत्न फटको फसलो. चेंडू हवेत मिडॉपच्या वळ्यात जाऊन पडलो. कोकण नाऊ सुपर पॉवर प्लेचा षटक. पहिल्याच चेंडूवर लागला पहिला कलाम. हा पुसता कलाम मोठी सुरमाई जाळ्यात मालवणी भाषेत बंपर कॅच. ह्योच रजत कुडाळकर ज्यांनी आज कमाल केली. रामेश्वर आरोंदा संघाविरुद्ध 56 रन्सांचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरीत 30 रन कुटलेले तो रजत कुडाळकर पुढच्या सामन्यात 0 रन्सावर तंबूत परतलो. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार ह्या मालवणी म्हणीची आठवणीली. पाठलागाचा 69 रन्सांचा आरवी कोरगाव संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी. यानंतर होतो दुसरं सेमीफायनल. वर्षा वॉरियर देवबाग संघ ह्यो सामनो संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबो घेवचो. 4 ओव्हरीचो ह्यो सामनो लगेच तुमच्या समोर. तो असलो दुसरो सेमीफायनलचो. दुसरो चेंडू घेऊन जावेद संधी. 1000 रुपयांचा बक्षीस मिळाला जावेद संधी बॅटिंगसाठी 34 रन्सांच्या. तो जावेद संधी बॉलिंग मार्कवर इनसाइड आउट. कव्हर सीमारेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास आखांड्याच्या पहिला आडी. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊचा चौकार. षटकार. पंचांचा इशारा होईल षटकाराचो आणि या षटकारानिशी इनिंगची सुरुवात केली धीरज भोईरने. नवी मुंबई धारावीचा सुपुत्र धीरज भोईर षटकाराने आपल्या खात्याची सुरुवात. इनसाइड आउट 6. रिव्हर्स स्वीपचा फटको, स्विच हिटचा फटको, फाईन लेगच्या कपड्यावरसून परत एकदा षटकार. सलग दुसरो षटकार. युट्यूब कडून सिल्वर बटन मिळालेलो कोकणातलो पहिलो न्यूज चॅनल. फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ षटकार. सलग दुसरो षटकार धीरज भोईरचो. धावसंख्या एका डझनावर 12 रन्सावर. कोकण नाऊ सुपर पॉवर प्लेचा षटक पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच ओव्हरीत 11च्या 11 खेळाडू 38 सर्कलमध्ये. पण चौकार आणि षटकारांची आतषबाजी. सलग 2 षटकार. धावसंख्या 12. पुढचा चेंडू घेऊन जावेद संधी. चौथो चेंडू असतलो. हलके स्टिअर केलो तडम्यांच्या दिशेन. चेंडू रावलो मॅडन. सेन्सिबल क्रिकेट एका म्हटला जाता. धीरज भोईर सुरुवात खूपच सुंदर केली. पहिलोच चेंडू खेळावतो धीरज भोईर यॉर्कर लाईनचो आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. इनसाइड आउट षटकार आणि त्या पाठोपाठ स्विच हिटचो षटकार. 4 चेंडू समाप्त झाले. 69 पाठलाग आरवी कोरगाव संघ करता. धावसंख्या 12 रन्सावर. थोडीशी उंची दिलेलो चेंडू होतो. जावेद संधीन बघितला जेवढं वेगवान चेंडू टाकूतो तितके वेगवान फटके बसतात. शेवटच्या क्षणी चेंडूवर केलेला गती परिवर्तन. हिंदी जेका गती परिवर्तन म्हटलं जाता. इंग्रजी भाषेत जेका चेंज ऑफ पेस म्हटलं जाता. मालवणी भाषेत सांगायचा तर रानलँड टोपभर आणि वाढलँड वाटीभर. स्लोअर 1 चेंडूवर 1 रन. 5वा चेंडू समाप्त. धावसंख्या 13 रन्सावर. पाठलाग 69 रन्सांचो. भूषण पाटील पहिल्यांदाच स्ट्रायकर यांच्या दिशेन. डावखुऱ्यात होतो भूषण. बॅटर अट स्ट्रायकर एंड. फुल टॉस चेंडू लॉंग ऑन मिड ऑनला कव्हर करून आखांड्याच्या पहिला आडी. अजून एक षटकार. पावळेचा पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार. नवी मुंबईचो कोहिनूर असा ज्याचा वर्णन केला जाता भूषण पाटील.
घाऊक स्वरूपात बोनी करताना आपल्या इनिंगची पहिल्या ओव्हरीचा खेळ संपलो. 69 पाठलाग. पहिल्या ओव्हरीत रन झाले ते 19. 4 ओव्हरींचो खेळ शिल्लक राहिलो. 24 चेंडूंचो खेळ शिल्लक. 50 रन्सांची गरज. 24 चेंडू आणि 50 धावा. आरवी कोरगाव संघ एक मोठो पाठलाग तुमका करूचो असा. खूप सुंदर गोलंदाजी केली आरवी कोरगाव संघान, पण जावेद संधीन आज कमाल केली. अक्षरशः मुगड्यान रेच काढलो. पाठभर वळ काढले. 3 षटकार आणि 2 चौकारांची खेळी नटली जावेद संधीची. त्या जोरावर 34 रन आणि त्या 34 रन्सांच्या जोरावर सुयश होमस्टे वायरी भूतनाथचे 68 रन. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर भूषण गोळे. ज्या भूषण गोळे स्पर्धेत अतिशय सुंदर गोलंदाजी केली तोच भूषण. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि ज्या धीरजने 2 षटकारांची आतषबाजी केलो तोच धीरज एक आत्मघाती पटको स्विच हिट करण्याच्या नादात फाईन लेगच्या हातात एक साधो सोपो झेल देऊन तंबूत परतलो. रिप्ले मध्ये बघू शकता जो चेंडूचा टप्पा होतो अपस्टमच्या बाहेर स्विच झालो आणि फाईन लेगच्या कपडावरून मारण्याचा प्रयत्न मात्र हुकलो. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. चंदन नाईक मैदानात पावला टाकताना गोवा राज्याचो आणखी एक गुणवान खेळाडू आरवी कोरगाव संघाचो आक्रमक खेळाडू आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवले असो चंदन मैदानात पावला टाकता. अपेक्षा असं चंदन कडसून सुद्धा मोठ्या फलंदाजीची, कारण 69 पाठलाग करताना आरवी कोरगाव संघ थोडंसं अडचणीत दिसता. फटको तर मोठो असा डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू आखांड्या पार. लांब लचक षटकार. परत एकदा पावळेचा पाणी पास्टाक. चेंडू गेलो डायरेक्ट चंद्रार. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9चो षटकार आणि या षटकारनिशी धावसंख्या पाव शतकावर 25 रन्सावर. एकोणसत्तरचो पाठलाग. इल्याचं चंदन नायकाचो लांब लचक षटकार बघूक मिळालो. घाऊक स्वरूपात आपल्या इनिंगची सुरुवात केली चंदन नायकान आणि धावसंख्येक सुद्धा एक सुयोग्य आकार मिळवून दिलो. षटकार मारल्यानंतर वापसी मात्र गोलंदाजीची भूषण गोळेची. खूपच सुंदर चेंडू बघितलो भूषण कडसून. जखडून ठेवला चंदनला. एक षटकार तर चंदनने अगदी सहज खेळलो, पण पुढचा चेंडू मात्र मेडन. भूषण गोळ्याचो चेंडू. परत एकदा गोळ्यासारखो चेंडू. आखांड्याच्या पहिला आडी. दुसरो षटकार चंदनच्या बॅटमधून. चंदन नाईक मैदानावर बऱ्यापैकी चंदन घासताना. 2019 प्रिन्स समादेवी चषकाचो फायनलचो मॅन ऑफ द मॅच चंदन नाईक कमालीची आक्रमक फलंदाजी करताना. 2021 आणि 2019 अशी सलग 2 वर्षा प्रिन्स समादेवी कलेश्वर चषक ज्यांनी गाजवलो असो चंदन नाईक. सावळी वेऱ्याच्या मैदानावर 74 ही ज्याची सर्वोच्च धावसंख्या असो चंदन नाईक स्ट्रायकरांच्या दिशेन. 2 षटकार चंदनच्या बॅटमधून. तिसरो फटको सुद्धा डीप स्कोअर लेगच्या दिशेन. परत एकदा आखांड्या पार. लांब लचक षटकार डायरेक्ट चंद्रार. षटकारनिशी धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर. 37.
महाराष्ट्रातली आणि सिंधुदुर्गातली एक मानाची स्पर्धा प्रिन्स समादेवी चषक. या चषकाचे आयोजक सुनीलजी धुरी साहेबांकडून कोकण 9च्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा इले. आणि 2019 आणि 2021 अशी 2 वर्षाची स्पर्धा गाजवली. तो चंदन मैदानावर आज आपल्या आरवी कोरगाव संघासाठी चंदन उगाळताना 3 षटकारांची आतषबाजी आतापर्यंत चंदनच्या बॅटमधून. आक्रमक फलंदाजी, पाठलाग असा 69 रन्सांचो. पंचांका विनंती जरा लवकर सामनो चालू ठेवतो. बरोच उशीर झालो, काळोख पडलो तर बॅड लाईटचा अपील घेऊचा नाही. पूर्वीच्या काळी बरा होता, आजूबाजू कार्यक्रम असले काय शेजारी पाजारी आपले कंदील घेऊन येत, पण आता तसे दिवस रवले नाही. त्या काळातली एक म्हण सुद्धा प्रसिद्ध होती, देनम ना घेनम आणि कंदील लावून येनम. पण ते दिवस काय आता रवले नाही. जा काय करूच आता उजेडात. परत एकदा फटको मारण्याचा प्रयत्न होतो चंदनचो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. 2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. पहिल्या ओव्हरीत 3 षटकार आणि दुसऱ्या ओव्हरीत सुद्धा 3 षटकार. भूषण पाटीलने षटकाराची सुरुवात केली. धीरज भोयरेने 2 षटकार मारले आणि चंदन नायकान 3 षटकार मारले. चंदन नायकाच्या 3 षटकारांनिशी 69 रन्सांचा पाठलाग करताना धावसंख्या एका चांगल्या स्थितीत. 18 चेंडूंचो खेळ रवलो. 32 रन्सांची गरज. 18 चेंडू आणि 32 रन्सांची गरज. भूषण पाटील स्ट्रायकर यांच्या दिशेन. आता उरलेलं काम भूषण तुझ्याकडून अपेक्षित असा. 18 चेंडू आणि 32 रन्सांची गरज असताना बॉलिंग मार्कवर सुयश होमस्टे, वायरी भूतनाथ मालवण संघाच्या वतीने बघूया बॅटर कोण जिंकतलो सामनो, आरवी कोरगाव की सुयश होमस्टे मालवण. जाऊया पोलच्या दिशेन, बघूया या पोल मध्ये किती जण सहभागी होतात. तुमका विनंती आहे पोल मध्ये सहभागी व्हा. 3310 दर्शक आमच्याशी जोडले गेले युट्यूबच्या माध्यमातून. या वेळात या 3000 लोकांचा आमच्या रसिक राजाचा मनपूर्वक स्वागत करतो. पंच एक मिनिट बॉलर्स नेम. आकाश तावरे बॉलिंग मार्कवर भूषण पाटील साठी. भूषण पाटीलचा फटको मोठो, फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि भूषण पाटीलच्या नावाचा सुद्धा कलाम लागला. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होतो. ह्यो मिड विकेटच्या कपडा उसून मारण्याचा इरादो भूषणचो फसलो आणि अजून एक कोकण 9 विकेट. धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात आणि परत एकदा तिसऱ्या ओव्हरीत मला वाटतं चंदन नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने येतलो. चंदन नाईक आतापर्यंत फक्त 5 चेंडू खेळलो. 5 चेंडूत 18 धावा. चंदन नाईकाची कामगिरी. आणि जर आरवी कोरगाव जिंकाचा असा जर वाटत असत तर चंदन नाईकाक मोठी कामगिरी करूची लागतली. भूषण पाटीलची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानात. आरवी कोरगाव संघाचो ब्रेन अनिकेत देसाई. डावखोरे आता जो आक्रमक बॅटर या मैदानावर अनेक वर्ष खेळण्याचा अनुभव. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट सुद्धा या मैदानावर जो खेळलो. गोव्याचो रणजी खेळाडू, UAE साठी जो खेळलो आणि या दोन्ही फॉर्मॅट मध्ये आतापर्यंत 13 पेक्षा जास्त सेंचुरी ज्या खेळाडूच्या नावावर असो खेळाडू अनिकेत देसाई मैदानात हळूहळू पावला टाकताना. स्ट्रायकर यांच्या दिशेन चंदन नाईक 69 रन्सांचा पाठलाग. अप्परकट करण्याचा होतो प्रयत्न, चेंडू रवलो मेडन. दुसरा चेंडू झालो समाप्त. आकाश तावरे बॉलिंग मार्कवर कमाल करताना. ज्या आकाशने सकाळच्या सत्रात एक सामनावीर आपल्या नावावर केलो, आपल्या संघाक सेमीफायनलचे दरवाजे उघडून दिलो, तो आकाश बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेने चंदन नाईक. खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू, पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या 38 रन्सावर. 16 चेंडू 31 रन्सांची गरज. 31 रिक्वायर्ड फ्रॉम 16 डिलिव्हरीज. 16 चेंडू 31 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेने चंदन नाईक. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने अनिकेत देसाई. 38 फॉर 3. 69 चो पाठलाग. आकाश कोकण 9 यांकडून बॉलिंग मार्कवर. इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हर फिल्डर येता, फील्ड करता, थ्रो करता तोपर्यंत 1 रन. एका रनसांची धावसंख्या स्थिरावली 39 रन्सावर. 39. 15 चेंडू आणि 30 रन्सांची गरज. 15 चेंडू आणि 30 धावा. अनिकेतला माहिती असा फक्त 5 षटकारांचो खेळ शिल्लक राहिलो आणि त्यामुळेच मैदानावर एक चांगली कामगिरी करण्याच्या इराद्यान संघाचो कणो
रीड की हड्डी जाका म्हटली जाता, संघाचो ब्रेन जाका म्हटलं जातं आरवी कोरगाव संघाचो असो अनिकेत देसाई डावखुऱ्या ताचो आक्रमक बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेन 15 चेंडू आणि 30 रन्सांची गरज अनिकेत देसाईसाठी. आकाश तावरेचो चेंडू, 3 चेंडू समाप्त, चौथो चेंडू. रनआउट करण्याची संधी दवडली गेली. त्यानंतर अनिकेतला अजून एक जीवदान मिळाला. दुसऱ्या रनचा तो प्रयत्न आणि हो दुसरो रन पुरो झालो. दोन रन्सांची धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 43 रन्सावर. पाटलाग असा 69 रन्सांचो 12 चेंडू आणि 26 रन्सांची गरज. परत एकदा पंचांका विनंती असा, पंच जरा घड्यावर लक्ष ठेवा आणि टीम सुद्धा लक्षात ठेवा. तुमच्यासाठी 30 मिनिटं असत आणि त्या 30 मिनिटात जर तुमची इनिंग पूर्ण झाली नाही तर तुमका दंड होऊ शकता. त्यामुळे ग्रामसभा मासिक सभा किती घेऊचे ह्या निर्णय तुमच्यावर असा. बॅटर चॉईस पॉवर प्ले, पंचांचो निर्णय. बॅटर चॉईस पॉवर प्ले. खेळाडूंका विनंती असा, जरा सहकार्य करा नाहीतर अंतिम सामनो कमी षटकांची खेळवण्याची पाळी येतली. पंच जरा घड्यावर लक्ष ठेवा, त्यानुसार त्यांना सूचना द्या. त्यांना दिलेल्या वेळेचा त्यांना आठवण करून द्या. पंच तुमच्याकडून खुणा अपेक्षित असत. जरा फास्ट सामनो खेळवण्यासाठी तुमच्याकडे अधिकार असत. अनिकेत देसाई बाद, रिटायर हट आणि अनिकेतची जागा घेण्यासाठी अमृत वेर्लेकर. बारा चेंडू 26 रन्सांची गरज. पंच जरा घड्यावर लक्ष ठेवा. जर वेळेचा उल्लंघन झाला तर फाईन करण्याचा अधिकार तुमच्याकडे असा. स्पर्धा अधिकारी बंटी केरकर सर. तीन ओव्हरींचो खेळ समाप्त झालो. अगदी मोजकी मिनिटा तुमच्या हातात असत. सुयश होमस्टे देवबाग संघ, वायरी भूतनाथ संघ. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ, अगदी मोजकी मिनिटा तुमच्या हातात. 12 चेंडू तुमका पूर्ण करूचे असत. 12 चेंडू 26 रन्सांची गरज. धावसंख्या 43, 43 फॉर 4. भूषण गोळे बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरीत भूषणने 18 रन्स खर्च केले. महागड्या षटकानंतर एक फॅचीर ओव्हर टाकण्यासाठी भूषण बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू मिड ऑफच्या दिशेन. 1 रन्स मिळालो. पहिल्या चेंडूवर 11 चेंडू उरले. 11 चेंडूंचो खेळ शिल्लक. 11 चेंडू 25 रन्सांची गरज. धावसंख्या चौक्याचो नेल्सन फिगर
44 4 विकेटवर 44 फॉर 4 अमृत वेर्लेकर युवा खेळाडू बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेन अमृत वेर्लेकर इल्या पावली माघारी परतलो. खूप मोठी अपेक्षा होती अमृत वेर्लेकर कडसून. अमृतने निराशा केली. अजून या कलाम लागला. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 25 रन्सांची अजून गरज. कोकण नाव विकेट स्क्रीनवर रिप्ले मध्ये बघू शकतात आपण. भूषण गोळेची गोलंदाजी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेन चेंडू बरोच काळ हवेत राहिलो. अमृत वेर्लेकर इल्या पावली माघारी परतलो. 0 रन्सावर गोल्डन डकचो मानकरी. अमृत वेर्लेकरची जागा घेण्यासाठी रोनित पाटील मैदानात पावला टाकताना चंदन नायकाक साथ देण्यासाठी आरवी कोरगाव संघ गरज होती चंदन नायकाक साथ संगत करण्याची. पण दुसऱ्या बाजून 7.5 बघूक मिळाली. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ मात्र वापसी करताना भूषण गोळेच्या ह्या चांगल्या 2 चेंडू बरोबरच 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 25 रन्सांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा उडालो कारंजो फिल्डर चेंडूच्या खाली आणि चंदन नाईक सुद्धा तंबूच्या दिशेन. अनिकेत देसाईक माघारी बोलावण्याचा निर्णय का घेतलो गेलो कायच कळला नाही. कारण अनिकेत एका बाजून सामना चालू ठेवण्यासाठी माहीर समजलो जातो हे खेळाडू. पण अनिकेतला माघारी बोलावला गेला. अनिकेत पासून पुढच्या चेंडूवर अमृत वेर्लेकर जेलबाद झालो आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर चंदन नाईक सुद्धा जेलबाद झालो. 3842 प्रेक्षक जोडले गेले आमच्याशी युट्यूबच्या माध्यमातून. या सगळ्या प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत आहे. मैदानावर आम्ही तुमका परवानगी देऊ शकलो ना याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अपाली कणगोटकर फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ दी गोवा मैदानात पावला टाकताना अशा स्थितीतून कित्येक वेळा ज्यांनी गोवा संघाक विजयश्री प्राप्त करून दिली असो अपाली बॉलिंग नॉन स्ट्रायकर एंडवर. धावसंख्या 44 वर 4 होते ते 44 वर 6 झाले. पूल करण्याचा प्रयत्न होतो विकेट किपर कडसून थोडासा फंबल. 1 रन एका रनसानीची रोनित पाटीलने आपल्या खात्याची सुरुवात केली. 8 चेंडू 24 रन्सांची गरज. 8 चेंडू आणि 24 धावा. अपाली कणगुटकरचं एका दुसरा षटकार ह्या चेंडूमध्ये. दुसऱ्या बाजून भूषण गोळेचे मेडन चेंडू किंवा विकेट. दोन्ही बाजून संधी असा दोन्ही संघांसाठी. कोण जिंकतला सुयश होमस्टे वायरी भूतनाथ की आरवी कोरगाव गोवा. पहिलो सेमीफायनल. 8 चेंडू आणि 24 रन्सांची गरज. स्विच हिटचा प्रयत्न हुकलो. चेंडू राहुलो मेडन. सेमीफायनल म्हणजे लाखाचे 12,000 करणारो सामनो असता. हैसर मात्र 2 लाखाचे 21,000 करणारो सामनो. खूपच लॉस असा. वालावलच्या प्रसाद वालावलकरची एक म्हण असा जत्रा येतच असतात फिरणाऱ्या गोपानोया. अगदी तसा स्पर्धा सुद्धा होत असतात खेळणाऱ्या गोपानोया. पण कोकण नाऊ सारखी स्पर्धा वर्षातून एकदा होता. खेळण्याची जिंकण्याची संधी सुद्धा वर्षातून एकदा मिळता. 7 चेंडू 24 रन्सांची गरज. अपाली स्ट्रायकर यांच्या दिशेन मिडॉनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन पर्यंत येऊन स्थिरावलो. 1 रन्स पूर्ण झालो. फक्त 1 रन्सावर समाधान. 1 रन्सानिशी 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 23 रन्सांची गरज असताना अपाली स्ट्रायकर एंडवर. जबाबदारी मोठी आहे अपालीच्या खांद्यावर. आपल्या संघासाठी अनेक वेळा ज्यांनी अशा स्थितीतून स्पर्धा जिंकून दिले असो अपाली स्ट्रायकर एंडवर येतलो. सहा चेंडू आणि 23 रन्सांची गरज. 6 चेंडू आणि 23 धावा. पंचांका विनंती जरा लवकर सामना चालू ठेवा. आणि पुढच्या सामन्यासाठी वर्षा वॉरियर्स देवबाग संघ तो सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवा. वर्षा वॉरियर्स देवबाग साई मनोज कणकवली जरा बॅटर तयार ठेवा. सगळ्यांका विनंती असा कारण अंतिम सामनो जास्तीत जास्त चांगलं होतो यासाठी तुमच्याकडून सहकार्य अपेक्षित. आज दुपारपर्यंत पहिल्या क्रमांकाचा बक्षीस 1 लाखाचा होता. सध्याच्या घडीत त्या 2 लाख रुपयांचा असा. 2 नंबरचा बक्षीस 51,000 होता. ता बक्षीस सुद्धा वाढला आणि 1 लाखाचा झाला. विजेत्या संघाच्या मालकाक 1.25 लाखाची इलेक्ट्रिक बाईक इलायगोच्या वतीन सगळी बक्षिसा प्रायोजित केलेली असतात. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022
पॉवर्ड बाय ऍडमिशन, को पॉवर्ड बाय इलायगो. 6 चेंडू 23 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेने अपाली कणगोटकर. चेंडू राहुल मैदान अपाली कणगुटकर साठी. 5 चेंडू 23 रन्सांची गरज. 5 चेंडू आणि 23 धावा. पाच चेंडू आणि 23 रन्सांची अजूनही गरज. कोण जिंकतलो सामनो? अपालीचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडा वरसून टांगा पलटी, घोडे फरार, षटकार. पावळेचा पाणी 5 टाक. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 षटकार आणि बऱ्याच कालावधीनंतर या षटकारांची धावसंख्या 52 रन्सावर 52. 4 चेंडू 17 रन्सांची गरज. 4 चेंडू 17 धावा. परत एकदा पंचांगा सूचना, जरा लवकर सामना खेळवा. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 रन्स. अपालीचं पहिलं षटकार. 4 चेंडू 7 रन अपालीची कामगिरी आणि 4 बॉल मध्ये अजून 17 रन्सांची गरज. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. फिल्डर चेंडूच्या मागे. 1 रन फक्त मिळालो. दुसऱ्या रनचा इरादो, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न अपालीचो आणि या प्रयत्नात 1 फक्त रन मिळालो. 1 रनआउट झालो. 3 चेंडू 16 रन्सांची गरज. नवीन बॅटर, जरा विनंती, जरा लवकर चालायचा. न्यू बॅटर. तीन बॉल मध्ये 16 रन्सांची गरज. पोल बघूया कोण जिंकतलो. पोल मध्ये लिहा. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ मालवण जिंकतला की आरवी कोरगाव गोवा जिंकतला. आरवी कोरगावच्या बाजून 61%, सुयश होमस्टेच्या बाजून 39%. 530 जणांनी आपला मत नोंदवला. या 520 दर्शकांचा मनपूर्वक स्वागत. 3 चेंडू 16 रन्सांची गरज. अपाली स्ट्राईकवर. चेंडू राहुलो मॅडन. 2 चेंडू 16 रन्सांची गरज. 2 चेंडू आणि 16 रन्सांची गरज. मैदानावर सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ खुश असा, खेळाडू खुश असा आणि या सगळ्यापेक्षा डीपी मात्र लयच खुश असा. धनंजय पवार मात्र लयच खुश आपल्या संघाच्या कामगिरीवर. धनंजय, तुझ्यापर्यंत आवाज जाता काय आमचो? धनंजय, एका म्हटलं जाता कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता ईडी. शेवटचा चेंडू औपचारिकता बाकी. 1 चेंडू 15 रन्सांची गरज. आणि सामन्यात सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ आरवी कोरगाव संघावर विजयश्री प्राप्त करून महाअंतिम सामन्यात प्रवेश करताना विनंती असा, मैदान जरा लवकर रिकामी करा. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ मैदान रिकामी करा. अंपायर पंच मैदान रिकामी करून घ्या आणि जाऊया दुसऱ्या सेमीफायनल कडे. तोपर्यंत बघूया मॅन ऑफ द मॅच. पहिला सेमीफायनलचा खेळ समाप्त. आरवी कोरगाव संघ मालक विनोदजी हरमालकर, एक दर्जेदार संघ तुम्ही स्पर्धेत उतरवलात. सेमीफायनल मध्ये तुमचं आव्हान समाप्त झाला. पुढच्या सीझनसाठी, पुढच्या स्पर्धांसाठी तुमका खूप खूप शुभेच्छा. अंतिम सामन्यात प्रवेश करणारा सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ आणि वायरी भूतनाथ संघ मालक आणि खास करून आमचे मित्र डीपी, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. द ग्रेट ग्रँड फिनाले. 9491219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011.
आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोल मध्ये पाठवा. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि साई